अजून फक्त अर्धा तास दाखवत आता बालेवाडी. तिसरा क्रमांक पाहण्यासाठी मोडक शेट तुम्हाला अभिनंदन. तिला जाऊन बघून आलोय तिथे बी अशी कोणतरी आलतू फालतू भेटली. हेलो बॉयज एंड गर्ल्स, लेडीज एंड जेंटलमैन, दिस इज वेंकटेश कालबोर. सो हम अभी जा रहे कंपटीशन को बालेवाड़ी. डायनामो स्पोर्ट्स का वो कुछ तो है. अभी चाललो आम्ही तिकडे. सगळी जण पोरं गेल्यात पुढं आता. मग आम्ही चाललोय मागून शूज वगैरे बेल्ट वगैरे घेऊन त्यांच्याकडे चाललो आता. दाखवत होतो तुम्हाला हळूहळू पुढं पुढं काय काय होतंय काय काय नाही. चलो यशर शेट एकदम जोरात चाललं एकदम तुफान. कसं तुफान वार एकदम तुफान तुफान मध्ये चाललंय. असे सकाळ सकाळ लोक पळतात. काय काय कपल पण असतात. बघू शकता तुम्ही आता. कसं आहे बाई आधी तसा कपल पळाय वॉकिंगला जायचा. कपल आता आम्ही सोडून दिलं तसलं वगैरे ते कपल. मोबाईलच्या खाली थांबले. ये लवकर. हा ब्रिज खाली थांबलोय. रांकापाशी ये लवकर चल. कोण कोण आहे. सॉरी सॉरी सॉरी. कोण कोण पिढी कोण ब्लॉक चालू आहे. बंद कर. लावलं 1 मिनिट बंद करूया. चल ना गाडीत. मग गाडीत लावून नाही आम्हाला लागणार आहे. ठीक आहे. हो दादा तू जरा नाही ठेवून जाऊ द्या. अरे नवीन माणसं आहे ना ब्लॉग मध्ये जरा सांग. नाही सांग. दिस इज यश भैरट. भैरट शेट हाला नाही का कुठे गेला रे करून बसलाय तो. हा का लावले 10 फोन सकाळी 10 घोड्यावर बसला होता. त्याच्या पाय आम्ही चढलो होतो. मग आता सुदर्शन तुपे शिवाय नको देऊ. रॉ व्हिडिओ आहेत ना. बॅड बॉईज बॅड वर्ड्स. निघालो आम्ही आता बालेवाडीला. तिथून आता हडपसरवरून आता वाजत 8. आम्ही 9ला तर वेईंग स्टार्ट होणार आहे. पिटी शेड आणि अथर्व मोडचं वेईंग करायला लागणार. आमचे सर पण आहेत संजय सर म्हणून. त्यांची पण कॉम्पिटिशन बॉडी बिल्डिंगची. तर त्यांची स्टार्ट होईल 10ला. आम्हाला काय करून 9 पर्यंत पोहोचायलाच लागणार आहे. सो आता राईट. बघू शकता आम्ही आता आलो इकडं बालेवाडीला. यशराज काळभोर. यश भैरट आमचा भाऊ आहे. तुमचा बँड दाखव की शेट. असे बँड वगैरे भेटलं आम्हाला. आता बँड घालून आम्ही आता एंट्री करणार आहे. आता आम्ही आमची गाडी लावली आहे. द्या द्या आमचं. चलो गाड्या लावतात आम्ही आता इथं. 2 गाड्या आणल्या होत्या. आणि आमची पिटी शेट तुम्हाला काय वाटतं कसं काय नियोजन तुमचं. काय नाही आपल्याला खेळ काय सिल्वर गोल्ड ब्रॉन्झ काय सांगता येत नाही. देवाच्या मनात असेल. गोल्ड आता बघा त्यांच्या हात काय होतं काय नाही. हात्यार मस्त वाटतं एकदम भारी. मस्त मोठे मोठे टायर. पिटी शेट चला जाऊया. आता पिटी शेट कपडे बदलतील. उघड धराकी शेट आपल्याकडे. दादा कोण ग्लो आलाय. शी पिटी शेट आतमध्ये कपडे बदलतात ते. इकडे बघू शकता असे लोक खायला प्यायला बसलेले इथे. इथं आमचा डायट बघा बिस्किट. नाही ऍज अ वेईंग. तो वेईंग नंतर नाही ना. आणखी वेईंग व्हायचं मग मी खाणार. वेईंग केल्यानंतर तुझं त्यांना गरम होते. पिटी शेटला गरम होतं. पिटी शेट ओ पिटी शेट दिसा ना आला तुम्ही. दिसतंय पॅन्ट बदलतं दिसन ना. पिटी शेट टाईट्स टाकताना का टाईट्स घालते ते. गाईज आता थोड्याने विंग होईल. कपडे वगैरे चेंज करतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही राहिला आतमध्ये. माझं पण ब्लॉग कधी टायमिंग काय सांगितलं. स्कॉर्पिओ आपले स्कॉर्पिओ लागले गाईज. टायमिंग काय सांगितलं. व्यंकटेशच्या फॉर्च्युनर मध्ये बसलो आपण. टायमिंग काय सांगितलं. मोठे बुट घेतला का. हा घेतला. बॅगेत टाकला. बॅग बाहेर आहे. आणि असा विषय आला की मोडक शेटनी बुटात आणला नाही त्यांना. आता माझा 1 सुका घालायला लागणार आहे तिथे डेड लिफ्टला. लेट्स सी.
काय ते काय नाही पिटी शेट जागा पुरते का अजून मोठं करायचे कसलं काय 1 फूट जीसी फिल्मी आहे गाडीला माहिती का फुल ब्लॅक आहे अख्खी पुढून मागून अख्खीकडून ब्लॅक आपल्याला एवढी नाही ना माझी एवढी नाही चलो बघा आता आज जाऊन तुम्हाला दाखवतो हिरवळ दाखवतो हिरवळ आहे का पिटी शेडात लय लय ए बाळा बोल की ब्रो पिटी शेड कपडे उरकून झाले का हो तुमचे कधी आपली काय हे काढलं की झालं काढा मग आता काढा की काढा मी ऐकला तिथं हा कोणता शो आहे तिथं चला ना दाखवतो मदत होता चला दाखवतो मला. आपल्यासाठी आम्ही आता जरा बसलो इथं यांचं ट्रेनिंग वगैरे चालले भैयाचं नाही भैया कुठं भैयाने आपल्याला धोका दिला भैयाने धोका दिला भैया गायब झाला मध्ये कोणच पण त्याची गोड्यावर चढवल्यानंतर उतरलाच होता. यांना म्हणलं कॉम्पिटिशन खेळायची म्हणलं कॉम्पिटिशन खेळायला डायरेक्टली गायब झाला फोन नाही उचलला धोका दिला भैया पेटे वगैरे ते एकटे पडल्यात उगाच आम्ही आता 3 घेतले परत आता पिटी शेट आणि मोडकने रजिस्ट्रेशन केलं तर त्यांना एकावर एक फ्री भेटलं बेस्ट ऑफ मनी आता आम्ही तो काळा बाजार करणार आहे 400 मध्ये 2 विकणार थोड्या वेळात आम्ही जरा विकून येतो जरा पैसे कमवतो मजा येणार आहे मस्त टेअर आला काय बोलतो मोडे हा ते दाखवता येत नाही पिटी शेट काय म्हणलं बाईने काय केलं मी कुठं जायचं बाहेर शुभ येतोय शुभम गाळवर त्याला फोन केला आता हे संजय सर आहेत आता यांचं ट्रेनिंग वगैरे होऊन होतं ते आता बॉडी पंप करते ते बॉडीवर पंप करून ते कॉम्पिटिशनला रेडी होते आता थांबू थोड्या वेळ त्यासाठी खूप घासले आम्ही विकत आणलो आम्ही नाही घासलो आम्ही आता इकडे एक्सपोच्या साईडला आलोय एक्सपो तुम्हाला दाखवतो एक्सपो वेट मिनिट शिट मॅन मशीन वगैरे इकडे विकायला तशा नाही एक्सपो आहे अक्का आत्ता कुठे घेतो मंद हे बघितलं का हुशार शेड घेऊ चला आपले हे तिथे एनर्जी ड्रिंक वगैरे काय पुढे. चला घेऊ हे अशी सेम बॉडी बिल्डिंगचं कॉम्पिटिशन आम्ही अगोदर पण गेलो गोवाला ICN गोवा बघा पिटी शेड आम्हीच होतो काय म्हणलं तू लेट चालू केलं माझी जर्नी दिसली असती सॉरी भाऊ घे ना लिहिलं. नको इंग्लिश तुला म्हणलं होतं गोवाला तू आला का मी असल्या ठिकाणी येत नाही अरे आम्ही चांगल्या ठिकाणी गेलतो आणि ते कॉम्पिटिशन बघायला गेलतो ICNची 3-4 दिवसात आम्ही रिटर्न होतो काय झालं काय काळा बाजार ते हो हे कोणतं लिची फ्लेवर आहे पिटी शेट चांगलं लागतं ठीक आहे जरा मा काय म्हणलं पिटी शेट मी जसं तुमच्यासाठी बायासाठी नाही का कॉम्पिटिशन वगैरे येतो पण तुला तुम्ही पण आला पाहिजे एकदा हा म्हणलो की येतो म्हणजे येतो तुला गोव्यावर एक्सपिरियन्स आला असं हा येऊ आला नव्हता मग पण आज आलो यायची होती ती आले ना कोणता फ्लेवर आहे मला एक कॉन्सन्ट्रेट कॉन्टेस्ट करून बघतो स्वीट कमी आहे दादा व्यंकटेशने पिले विचार व्यंकटेशने पिले व्यंकटेशला एवढा आवडला ना पण जे डायबिस्कोचं मला ऐकून पितेलं भारी तेरे बेस्ट आम्ही आता खायला गोष्टी शोधतो डायरेक्ट मुंबई डायरेक्टली आमचं ठरलेलं होतं लिमिटेड एडिशन वॅगनर वरती बघा तिथं ब्लॅक तिथं वरती लिफ्ट केली समोर कसा विषय विषय पंप फोटो काढा केला का पण तुम्हाला सांगतो बाई तुम्ही खूप आम्हाला धोका दिलेला आहे 3 महिने म्हणला गेम खेळणार कॉम्पिटिशन खेळणार आदल्या दिवशी डायरेक्ट म्हणला नाही पिटिशन काय म्हणलं तुमचं त्याच्यावर खूप वाईट झालं आमचं हा खूप वाईट झालं आमचं का नाही आला तुम्हाला सांगू का मी आता बोल की
पोरगो ना काय त्याला अरे म्हणतो अरे आपण सरळ त्याला मानसिक त्रास खूप आहे भैयाला. कोणाला सांगत माहित नाही गोष्ट, पण मी सांगतो तुम्हाला मानसिक त्रास खूप आहे. रोड बंद आहे. आलो जरा गाडीनं खायला प्यायला बघतो आता काय करायचं. रॉंग साईड टाकू बघा दर पेटी शेट. आता आम्ही आलो इकडे बालेवाडी आईस स्ट्रीट. पोरांची जरा आता पोट पूजा करूया. नुसतंच इथं फॉरेनर्स आहेत का, इथं पण फिरतात. आम्ही पण एक फॉरेनरच आहे. कोण जागीरदार पेटी शेट तुम्ही का मी सांगायची बी गरज आहे. जागीरदार कोण आता एवढं खाऊन वगैरे पेटी शेट मारणार किती स्लॉट किती 180 मग सांगता येत नाही. कमरे झाला हो मोठं शेट तुम्ही किती घेताय 150 आणि ह्याला बेंचला 60 डेडलिफ्ट 120 पेटी शेट डेडलिफ्ट 150 आणि बेंच 100 मारा दिवस माझ्यासमोर तुम्ही हा 90 बघा थोडे बर्गर खाऊन आता आम्ही आपली कॉम्पिटिशन कधी आपल्याला वेळ अजून असला बर्गर खाल्लं कसे ॲप जेतील. त्याला काय बोलू शकत नाही मी. तसं घाण टाळ्या नको करू. आम्हाला आता खूप एक युनिक मेडिकल स्टोअर दिसलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. फार्मसी वाला आम्हाला हायाबुसा दिसली इथे. आमची हायाबुसा घरी लावलेली आहे 101. आमची योशिमोराचा एक दोस्त आहे तो कोणता आहे कोणता तरी हे आम्ही भाऊ मला बी होते काय बिल्डिंग आहे खासक्यातच मार उडवला होता. इथं असं कॉम्पिटिशन वगैरे चाललेले तेजस काळावर. आमचे लोण्यावरून मित्र आले तेजस काळावर आणि आदित्य शितोळे. तर काय म्हणायचं अजून 100% हा जाणार का मोडक मारलं का नाही मोडक मारलं बाहेर. आता सिच्युएशन खूप बिकट आहे आमची इकडे. आता काय विषय आलाय पिटी शेटचं आणि मोडकचं एकाच कॅटेगरीमध्ये आता हे केलं. कॅटेगरी म्हणजे जास्त लोक नाही म्हणून दोन्ही कॅटेगरी एकत्र केलेल्या आहेत. दोन्ही कॅटेगरी एका ह्याच्यात केलं. मग आता एका मागे एक असणार. मोडकचं तो वर मग झालाय. मोडक कुठं गायब आहे. मोडक कुठं गेला रे मोडक. वडा टाकाय वाडा दोघं जा रे जा त्याच्याकडे लक्ष दे जा. पेटीला पट्ट्या टाकता टाकता खुर्ची मोडली.
एवढी मेहनत केली आम्ही आता आम्हाला माहिती काय काय केलेलं होतं. हे चिकटपट्ट्या बघताय अख्ख्या चिकटपट्ट्या पिटीच्या पायाला घातले होते. मग त्याच्यानंतर नाही हे टाकले रक्त निघालं पूर्ण कातडा वगैरे गेला. आतरो मोड इन झाला आता. आतरो मोड स्पॉट मध्ये इन झालं. किती मारली अशी लिफ्ट? 150 लिफ्ट मारली. आणि पिटी शेटचं तुम्हाला नंतर सांगतो काय झालं. नंतर एक व्हिडिओ बनवतो अख्खी मी. पिटी शेटने पहिलं बेंच प्रेसला हे केलं क्लिअर केलं. पहिलं वेट किती होतं? 80 होतं. 80 किलो. हां ते क्लिअर पहिलं. मोडक शेटची पहिली लिफ्ट गेली 50. लिफ्ट म्हणतोय पहिला बेंच प्रेस दिला 50 ने, तो बरोबर गेला. दुसरा दिला 80 ने ना, 80 ने, तो पण बरोबर गेला. 90चं थोडं जरा नेक वरती आल्यामुळं नो लिफ्ट दिले लास्टच्या आला. तर डेड लिफ्टची तयारी वॉर्मअप चालू आहे बघा. मोडक शेट हां बरोबर बेंच चालू आता. एवढं पब्लिक आहे. तेव्हा आता वॉर्मअप वगैरे चालू आहे इकडे. वॉर्मअप केलं डेड लिफ्ट चालू आहे इकडे चालू होणार. मोडत दादा लावा ताकद पुढून. मोडकने पहिल्या ह्याला लिफ्टला त्यांनी जरा काय ह्याला शोल्डरचे मुवमेंट केलं. मुवमेंटमुळे त्याचा पहिली लिफ्ट नो लिफ्ट दिली. दुसरी लिफ्ट पण त्यांनी 130 केली, त्याला पण नो लिफ्ट दिली. कारण की त्याचे शोल्डर मुवमेंट होतं, त्याला शोल्डरची पण इंजरी झालेली. तुम्हाला व्हिडिओ टाकतो मी. तिसऱ्या लिफ्टला त्यांनी बरोबर मारलं एकदम नाही मुवमेंट वगैरे आली. आता बघू काय नंबर लागतो काय आता काय समजेल. आता प्राइस डिस्ट्रीब्युशन चालू आहे. मोडक शेटचे प्राइस भेटणार. 3rd रँक आलाय. मोडक शेट मेडल जिंकल्याबद्दल आम्ही आता आमची तर पार्टी वगैरे चालू आहे. डोसे वगैरे खातो आम्ही. रात्रीचे 10 वाजता आम्ही डोश्याची पार्टी चालली आमची. अशी खूप दही वडा वगैरे पण खाऊन झाला आमचा, पण आता डोश्याची पार्टी झाली. मोडक शेट मेडल उलट विचार कर की हडप सर्व मेडल आणि हे घड्याळ भेटलेले गिफ्ट केलं मी. मोडक शेटने 3रा नंबर आला गिफ्ट केलं. तुम्हाला सांगतो आज मोडकला मेडल का लागलं त्याच्या मागे खूप सायंटिफिक रिझन आहे की ते कोणाला माहित नाही, पण मी तुम्हाला सांगतोय. ते सायंटिफिक रिझन माहिती काय? 11वं बोट आहे त्याला. बायोलॉजिकल टर्म्स आहेत त्याची. 11वं बोटामुळे त्याला स्कॉटला जास्त वेळ गेलं. खरं सांग. बायोलॉजिकल टर्म्स. खरं. 3रा क्रमांक पाहण्यासाठी मोडक शेट तुम्हाला अभिनंदन. हे सगळं तुमच्या आणि जे व्हिडिओ काढतात पीटी शेट त्यांचं दोघांमुळेच बाकी सगळे बनले. मी बोलायची गरज नव्हती. आपली बोलायची वाईट म्हणून आपलीच बोलायची. तरी म्हणतोय मला उद्याच्या ब्लॉग मध्ये दिसायला पाहिजे नाही मी, नाहीतर मी केस टाकणार. तो कसला हा आज 2रा दिवस आहे. तर आम्ही व्हिडिओ कारण बनवतोय की तिथं काय झालं. तिचे काळजी झालेली धावपळ आमची. कशी धावपळ झाली आपली भरपूर मोठी कहाणी. पण तर शॉर्ट मध्ये सांगतो मला काय आलं काल. असा विषय आला
की तिथं आम्ही गेलो वगैरे, तिथं वेईंग दिलं सगळं झालं. मग तिथं असा विषय आला, आम्हाला वाटलं तर वेट कॅटेगरीमध्ये खेळावं. तर प्रणव तुपे वेट कॅटेगरी 120+ होता आणि मोडक 120चा होता ना तू. हा 192 to 105 च्या कॅटेगरीत. हा, आणि पीटी 120+ होता आय गेस. येस. हा, आणि मग मला काय वाटलं आता ह्याच्या कॅटेगरीमध्ये होती 5 ते 6 जण. हा, आणि पीटीच्या कॅटेगरीमध्ये पण होती जास्त नाही, 7-8 जण होती. तर विषय असा आला की ती कॅटेगरी दोन्ही मी मिक्स झाल्यामुळं आता माझ्या बाबतीत गुल. आता माझ्या डोक्यात काय आता विषय काय, आमच्यात एकच काय ना त्याला नी स्लीव्स आणि एकच बूट 2 होते. पण आम्हाला वाटलं पुढे मागे होईल नाही का, पहिली याची कॅटेगरी होईल मग त्याची कॅटेगरी होईल, म्हणून काय एवढं घेतलं नाही आम्ही मनावर. मग विषय असा आला की एकदा दोन्ही कॅटेगरी एका मिक्स झाले तर कमी लोक असल्यामुळं. आता विषय असं मी तरी म्हणलं सर ठीक आहे, काय विषय नाही, करता येईल, काय ते करूयात आपण नाही का. पहिले याला न्यू स्लीव्स घालून पीटीला घाला. पीटीचं सगळ्यात मोठं विषय तू न्यू स्लीव्स घालणं, कारण की ते जे त्याला फॅट आहे थोडं लेग्स वरती. ह्याला काय सिंपल आहे, वडले की बसतात. पण पीटीच्या याला हाय फॅट, पहिला सेलोटेप लावायला लागतो. सेलोटेप लावून मग त्याला ओढायला लागतात. माझी नख बघा कातडे गेलेत काल ओढून. ते व्हिडिओ पण टाकला, हाय टाकलेलीच आहे मी ती पण नाही का. ते सगळ्यात मोठं म्हणजे चॅलेंजिंग होतं. मग विषय असा आला, पहिलं मोडकचं नाव घेतलं, मोडक बिरेडे नाही का, अथर्व मोडक बिरेडे फॉरवर्ड लिफ्ट असतं. स्क्वॉट मारले त्यांनी, मारलं तसं दुसरं नाव घेतलं पीडी शेटचं नाव घेतलं का माझ्या पत्ते गेलो. मला कळालाच काय करायचं आता. मग मी पळत गेलो, तिथं प्रणव तुपे बसलाय पट्ट्या लिफ्टून फक्त एका पायाला. त्यांना डायरेक्टली मी सांगितलं नाही का, की सांगताना की ही लिफ्ट नाही द्यायची म्हणून. पहिलीच लिफ्ट दिली नाही, मग दुसरी लिफ्टला काय ना, पहिली लिफ्ट दिलीच नाही. त्याला पटकीन पट्ट्या घातल्या, तिथं एवढा खेळ खंडोबा खायचा होता मला. ते झाल्यानंतर हेच झालं नाही का, 2 कॅटेगरी मिक्स झाल्यामुळे खूप प्रॉब्लेम आला आम्हाला. स्पेशल थँक्स टू शुभम काळभोर, मला खूप मदत केली. तेजस काळभोर, आदित्य शितोळे, ही 3 जर नसती. माझ्याकडनं स्पेशल थँक टू प्रणव तुपे आणि व्यंकटेश कारबोळ, शुभम कारबोळ आणि तेजस कारबोळ. शुभ्या नसतं तर माझं खूप अवघड झालं होतं. माझं पुला काय हे झालं काय अंगावर पडलं होतं. तरी वी हॅव टू वेट. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन माय ब्रदर. थँक्यू. यस, हे बघायचं मेडल आहे. काल टाइम नव्हता, काल खूप दमलो होतो म्हणून प्रॉपर त्या गडबडीमध्ये पण आम्ही व्हिडिओ नाही काढली. ते आहे मेडल. आता एका महिन्याने स्टेट आता स्टेटची आता परत तुम्हाला नेक्स्ट व्लॉग माझा परत स्टेटलाच दिसेल. यस, स्टेटची आता तयारी चालू करणार आहेत मोडक शेट. आम्ही दाखवूयात आम्हाला. चलो बाबा. बोय.